नमस्कार मंडळी, कोकणकर नम्रता ब्लॉग या चॅनेलमध्ये तुमच्या सर्वांचं परत एकदा स्वागत करते। तर आज आहे शनिवार। तर शनिवारच्या दिवशी आईने आणलेली आहे मुशी मच्छी। तर मुशी मच्छीला तुम्ही काय बोलता ते कमेंट करून नक्की सांगा। तर आज बाजारातून मुशी मच्छी आणलेली आहे। तर सर्वात पहिलं मच्छी बनवण्यासाठी आपण वाटण करून घेऊया। तर वाटण करण्यासाठी आईने ओलं खोबरं घेतलेलं आहे, 2 कांदे घेतलेले आहेत, आलं घेतलं आहे, लसूण घेतलं आहे आणि हिरवी मिरची घेतलेली आहे आणि एक छोटासा बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे। तर आता आपण सर्वात पहिले हे वाटण चांगलं फ्राय करून घेऊया। तर एका साईडला गॅसवरती तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे। तवा आपण पहिला चांगला गरम करून घेऊया, त्यानंतर आपण ह्याच्यावरती वाटण भाजून घेऊया। तर तवा चांगला गरम झालेला आहे आपला। तर तवा गरम झालेला आहे। तर आता आपण सर्वात पहिलं कांदा भाजून घेऊया चांगला लालसर होईपर्यंत। त्यानंतर आपण मच्छीच्या कालवणासाठी मालवणी मसाला घेतलेला आहे, मीठ घेतलेला आहे, गरम मसाला घेतला आहे, हळद पावडर घेतली, हिंग घेतले, फोडणीसाठी कढीपत्ता आणि कांदा घेतलेला आहे। तर एका साईडला आपलं वाटण चांगलं लालसर भाजून झालेलं आहे। तर आपण वाटण चांगलं वाटून घेऊया। तर एका साईडला गॅसवरती कढई ठेवलेली आहे। कढई आपण चांगली गरम करून घेऊया। कढईमध्ये तेल टाकून घेऊया 2 चमचे। तर आपलं तेल चांगलं गरम झालेलं आहे। तर तेलामध्ये आपण सर्वात पहिलं कढीपत्ता टाकून घेऊया। त्यानंतर आपण यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊया। कांदा थोडासा लालसर होईपर्यंत तेलामध्ये चांगला भाजून घ्यायचा। आम्ही जेवणामध्ये तेलाचं प्रमाण थोडंसं कमीच वापरतो। जर तुम्हाला अजून तेल हवं असेल तर तुम्ही टाकू शकता। कांदा आपण तेलामध्ये थोडासा चांगला लालसर होईपर्यंत भाजून घेऊया। तर कांदा तेलामध्ये चांगला लालसर भाजून घेतलेला आहे। तर आता आपण जे मगाशी वाटण भाजून घेतलेलं ते मिक्सरला बारीक एकदम वाटून घेतलेलं आहे। तर ते आपण हे तेलामध्ये थोडंसं फ्राय करून घेऊया, कारण वाटण ऑलरेडी भाजलेलं आहे त्यामुळे ते कच्चं नाही आहे। तरी पण तेलामध्ये थोडंसं फ्राय करून घेऊया। तर वाटण आपण चांगलं फ्राय करून घेतलेलं आहे तेलामध्ये। तर आता आपण सर्व मसाले टाकून घेऊया। या मसाल्यांमध्ये हळद, हिंग, तसंच मालवणी मसाला, मीठ आणि गरम मसाला पावडर हे सर्व मिक्स होतं। तर एकत्रितच मसाले टाकून घेतलेले आहे। तर आता आपण सर्व एकत्र मिक्स करून घेऊया आणि थोडंसं 2 मिनटं परत तेलामध्ये फ्राय करून घेऊ, जेणेकरून त्याला थोडीशी तरी सुटेल। तर वाटण आपलं चांगलं फ्राय करून झालेलं आहे। आता आपण त्याच्यामध्ये मच्छी टाकून घेऊया। ही मच्छी वाटणामध्ये चांगली मिक्स करून घेऊया आणि थोडीशी फ्राय करून घेऊया तेलामध्ये। आता आपण ह्याच्यामध्ये पाणी घालून घेऊया। 2 तांब्यावर पाणी घालून घेतलेलं आहे। तर आपण ही मच्छी आता शिजायला ठेवूया, चांगली शिजवून घेऊया मच्छी। हे सर्व आई एकत्रित मिश्र करून घेते सर्व। तर आपण त्याच्यानंतर शेवटीला आपण ह्याच्यामध्ये चिंचेचा कोळ